तर ऐकूया आजची एक छान गोष्ट. बाबा गोष्ट झोप नाही आली का तुला? नाही. नाही? बर. मग आता मी सांगू बरं गोष्ट तुला. बुडबुड घागरी. बर, बुडबुड घागरी गोष्ट सांगतो. तर एकदा काय असतं, एका जंगलामध्ये एक माकड, एक मांजर आणि एक उंदीर, तिघ जण मित्र राहत असतात. मग ते सोबतच नेहमी हिंडत असतात, सोबत राहत असतात, सोबतच खेळत असतात, जेवत असतात, झोपत असतात. सगळे एकत्रच इकडे तिकडे सगळे जंगलामध्ये ते मस्त मजा करत असतात. एकदा काय होतं, त्यांना असं वाटतं की आज आपण काहीतरी छान खमंग करून खाऊ. मग काय करावं बरं खमंग छान? मग मनीमा म्हणते आपण खीर करूया. खीर करायला उंदीर म्हणतो हो चालेल, आपण खीर करूया. माकडाने खीर खाल्लेलीच नसती. माकड म्हणतं तुम्हाला दोघांना चालत असेल तर ठीक आहे, मग आपण खीर करूया. काय करावं लागेल खीर करायला? मांजर सांगायला लागलं, आपल्याला पाहिजे दूध, अजून काय पाहिजे? साखर, हं, रवा, हा. आणि खीर कशात करायची? पातेलं. एक पातेलं. ठीक आहे. दूध, साखर, रवा, पातेलं, 4 गोष्टी आणायच्या. मनीमा म्हणते मी दूध घेऊन येते. आणि उंदीर म्हणतो मी रवा आणतो आणि साखर आणतो. माझ्या वाळण्याच्या दुकानामध्ये माझा भाऊ राहतो, तो मला आणून देईल. आणि मनीमा म्हणते मी दूध घेऊन येईल. मग माकड म्हणतं मी काय करू? मनीमा म्हणते तू पातेलं घेऊन ये म्हणे कुठून तरी. माकड म्हणतं ठीक. मग तिथे तिघ जण जातात आपल्या आपल्या कामाला. आणि मग मामा घरीच बसतो, त्याचा भाऊ येतो ना त्याला. पण त्याला जावं लागतं ना, त्याचा भाऊ शहरात राहत असतो वाण्याच्या दुकानात, हा जंगलात राहत असतो. त्याला थोडं तर जावं लागेल समोर. आता सारखं नाही ब्लिंकिट घरून ऑर्डर करायची आणि येतं ते आपलं, तसं नाही. तो पण जातो त्याच्या भावाकडून आणायला. आणि मग त्याचं सामान येतं. सामान आल्यानंतर मग ते मस्तपैकी चूल बनवतात, 3 दगड असे ठेवतात, लाकडं बिकडं आणतात, मस्तपैकी पेटवतात चूल. मनीमाऊ आपला हातात डाव घेते आणि खीर बनवायला चालू करते. मस्तपैकी खमंग वास होतो खिरीचा. गरमागरम खीर अशी खळखळ उकळायला लागते छान. ते बघून तिघांना पण एकदम कडकडून भूक लागते. मग ते गरम गरम खीर खाता येत नाही. मग जोपर्यंत खीर थंड होती तोपर्यंत मनीमाऊ म्हणती एक काम करा म्हणे, आता तुम्ही दोघ जण जाऊन नदीवर आंघोळ करून या. माकड म्हणतं तू पण चल. नाही म्हणे मला बरं नाही वाटत आता, एवढं काम केलं मी, दमले म्हणे, मी आता आराम कर. ते म्हणतात ठीक आहे ओके, तू आराम कर, आम्ही जाऊन आंघोळ करून येतो. आणि मग ते जातात आंघोळीला. म्हणे मग आरामच करणार असते, ते आराम करायला अशी मस्त पडती पण तिथे खिरीचा मस्त वास सुटलेला असतो खमंग. आणि मला भूक तर लागलेलीच असती. म्हणजे मग म्हणते कशी झाली आपण बघू म्हणे, कशी झाली. जाती पातेल्यावरचं झाकण काढती, चमचाभर खीर खाती. वा 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 वा, काय छान लागते खीर. अशी भूक लागलेली असल्यावर एक घास खाती, एकदम तिला एकदम छान वाटत. अजून एक चमचा, अजून छान वाटत. मग ती म्हणते अजून थोडीशी खाते, कोणाला लक्षात येणार आहे. ती अशी मस्त तल्लीन होऊन एक 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 चमचा खीर खायला लागते. बघता बघता सगळी खीर संपून जाती. त्या लक्षात येतं अरे ही तर संपून गेली खीर, आता काय करायचं. ती आपलं झाकण ठेवती चुपचाप आणि अशा मिशा बिशा अशा पुसून घेते आणि झोपून जाते. इकडे हे येतात आंघोळ करून, चला चला म्हणे, चला मस्त खीर खाऊया, भूक लागली. थंडगार पाण्याने आंघोळ केलेली असते त्यांनी मस्त नदीमध्ये. येतात, उघडतात झाकण, पूर्ण पातेलं रिकाम, खीरच नसते.
आता आधीच भूक लागलेली, त्याच्यात खीर गायब. मनीमाऊ झोपलेली मस्त. माकड चिडतं, ए मनीमाऊ हे काय म्हणे, खीर कुठे गेली? मनीमाऊ आपली, हा काय काय झालं, काय खीर, असं करत उठती. नाटक करते आता ती, तिनेच खाल्लेली असती खीर. ती म्हणते काय झालं खिरीला? ते म्हणते खीर आपली संपली. मग मांजर म्हणते अरे मला नाही माहिती, मला तर मी एवढी थकले होते म्हणे, मला छान झोप लागली, मला काही माहित नाही खिरीचं काय झालं. उंदीर मामाच्या लक्षात येतं, ही मनीमाऊ काय आहे, फार धूर्त आहे, तिनेच काहीतरी केलेलं आहे. मग तो तिला सरळ सरळ विचारतो आधी, मनीमाऊ खरं खरं सांग, तू खाल्ली का खीर? म्हणते नाही नाही मी नाही खाल्ली, मी कशी खाईल म्हणे तुम्हाला सोडून. मग उंदीर म्हणतो बघ बरं का म्हणे. ती म्हणते नाही मी नाही खाल्ली. माकड चिडलेलाच असतो, तो म्हणतो चला म्हणे नदीवर, माझ्याकडे एक युक्ती आहे, त्यांनी बरोबर लक्षात येतं म्हणे कोण खोटं बोलतं. तो काय करतो, दोघांना घेऊन नदीवर जातो. त्याच्याकडे घागर असते, ती अशी पालथी पाण्यात ठेवतो आणि त्याच्यावर जाऊन उभा राहतो. म्हणतो आता मी म्हणतो तसं म्हणायचं म्हणे सगळ्यांनी आपलं आपलं, आणि घागर बरोबर सांगते म्हणे कोण खोटं बोलतं ते. आणि मग काय काय म्हणायचं म्हणे, म्हणतो हुप हुप करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी, असं म्हणायचं. तो म्हणतो घागर काही बुडत नाही. मग तो म्हणतो ठीक आहे, आता तो उतरतो घागरीवर, उंदराला म्हणतो तू जा म्हणे घागरीवर. उंदीर म्हणतो ठीक आहे मी तुझ्या सोबतच होतो म्हणे नदीवर, तरी पण ठीक आहे. चिंची करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी, घागर बुडत नाही. मग आता मनीमाऊला लक्षात येतं आता आपली काही धडगत नाही. मनीमाऊला आधीच भीती वाटायला लागती, त्याशी थरथर थरथर कापायला लागते. अरे नको ना म्हणे, मी नाही खाल्ली खीर, मला पाण्याची भीती वाटते, मला पाण्यात नाही जायचं म्हणे. नाही नाही म्हणे तू जाणारच नाही म्हणे पाण्यात, तू खीर नाही खाल्ली ना. नाही म्हणे मी नाही खाल्ली खीर. मग जा म्हणे तू काही बुडणार नाही, तू खीर खाल्ली असेल तरच बुडशील. असं म्हणल्यानंतर तिला अजून पक्क होऊन जातं आता आपण बुडणार. ती अशी घाबरत घाबरत तिला असे उचलून ठेवतात ते त्या घागरीवर. ती अशी थरथर थरथर कापायला लागती, ती कापायला लागती तशी घागर पण अशी 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 हालायला लागते. ती आपली घाबरत घाबरत म्हणते म्याव म्याव करी वरचे डोंगरी, खीर खाल्ली असेल तर बुड बुड घागरी, बुडग घागरी, असं म्हणतो. आणि घागरीमध्ये आधीच हालायला लागलेली असती घागर, त्यामध्ये पाणी शिरतं हळूहळू हळू, आणि बुडायला बुडती ना घागर, घागर बुडती, घागरला राग येतो. घागर बुडती आणि घागरी सोबत मांजर पण पाण्यात पडती, गटांगळा खायला लागतो, नाका तोंडात पाणी येतं, गटांगळ्या म्हणजे असं पाण्यात जातं, परत असं वरती यायला लागतं, परत पाण्यात जातं, असं गटांगळा खायला लागतं. आणि मग मग सॉरी म्हणती, मला माफ करा मीच खाल्ली होती म्हणे खीर, मला वाचवा, आता मी परत कधीच खोटं बोलणार नाही. माकड म्हणतो बघ बरं का म्हणे, आधी एकदा तुला असंच विचारलं होतं, खोटं बोलली म्हणे आमच्याशी. नाही नाही म्हणे आता खरंच कधीच खोटं बोलणार नाही. ते माकड तिला असं बाहेर काढतं. भिजलेली असती मांजर, तिला अंग बिंग जरा शेकोटीपाशी बसवतात, तिला परत सगळी खीर करायला लावतात. आणि मग आता तिचं पोट तर भरलेलं असतं, तरी पण तिला थोडीशी खीर देतात आणि माकड आणि उंदीर खीर खातात. मग ह्याच्या काय करावं, खोटं कधी बोलायचं नाही, मित्रांना कधी खोटं बोलायचं नाही, घरी कधी खोटं बोलायचं नाही, नाही तर काय होतं, बुडबुड घागरी येऊन जातं. ठीक आहे, चला आता झोपायला.